आजकाल बऱ्याच गर्भवती महिलांना हायपर ऍसिडिटीचा त्रास होतो. बऱ्याच जणांची तक्रार असते की खूप जळजळ होते किंवा खूप ऍसिडिटी वाढलेली आहे. तर नक्की यामागचं कारण काय? तर सर्वसाधारणपणे प्रेग्नन्सीमध्ये हार्मोनल चेंजेस हे नॉर्मली होतच असतात. तर प्रेग्नन्सीमध्ये प्रोजेस्टेरॉन नावाचं जे हार्मोन वाढलेलं असतं, त्यामुळे आपला स्टमक म्हणजे जठर आणि इसोफेगस म्हणजे अन्ननलिका यामधला जो वॉल असतो तो अगदी लूज होऊन जातो. आणि त्यामुळे स्टमक मधलं किंवा जठरमधले जे ऍसिड आहे ते रिफ्लेक्स होऊन अन्ननलिकेमध्ये जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला हार्टबर्न किंवा जळजळ व्हायला सुरुवात होते. दुसरी गोष्ट जे आहे की बाबा पेशंटचे जे डाएट हॅबिट्स आहेत, तर काही पेशंटला स्पायसी जंक फूड खायला फार आवडतं किंवा मैद्याचे ब्रेडचे पदार्थ बऱ्यापैकी खात असतात, त्यामुळं ऍसिडिटी वाढू शकते. तिसरी गोष्ट जी आहे की काही पेशंट जे आहेत की त्यांना थोडंसं टाईट कपडे घालायला आवडतात, त्यामुळे स्टमकवरती प्रेशर येतो आणि त्यामुळे ऍसिड रिफ्लक्स होण्याचे चान्सेस असतात. चौथी गोष्ट अशी आहे की काही पेशंट जेवण झालं की लगेचच झोपायला जातात. झोपल्यामुळे काय होतं की लगेच एक तर प्रेग्नन्सीमध्ये तुमची आतड्याची हालचाल मंदावलेली असते, डायजेशन कमी झालेलं असतं आणि झोपलं की लगेच तुमचे स्टमक मधलं जे काय ऍसिड तयार झालेलं असतं ते रिफ्लेक्स होऊन वरती अन्ननलिकेमध्ये येतं आणि या सगळ्या कारणामुळे बऱ्यापैकी पेशंटला ऍसिडिटीचा त्रास होत असतो. तर मग हे टाळण्यासाठी आपण काय करायला हवं? तर युजली आमचा असा सल्ला राहतो की बाबा प्रेग्नंट पेशंटनी एक तर स्टार्टिंगला पहिले 3 महिने मॉर्निंग सिकनेस असतोच, म्हणजे नाउजिया किंवा मळमळ, ऍसिडिटी, ओमिटिंग यासारखा त्रास होतो. तर अशा महिलांनी सकाळी उठल्यानंतर ड्राय टोस्ट किंवा बिस्किट हे थोडंसं खाल्लं की त्यांना थोडंसं ऍसिडिटी कमी होऊ शकते. दुसरी गोष्ट अशी की अशा महिलांनी थोडंसं फ्रिक्वेंट मील्स थोड्या थोड्या अंतराने छोटे मील्स घ्यावेत, म्हणजे खूप पोटभर जेवणापेक्षा थोडंसं जेवावं पण थोड्या थोड्या अंतराने फ्रिक्वेंट मील्स घ्यावे, त्यामुळे सुद्धा ऍसिडिटी कमी होण्यास मदत होते. नंतर महिलांनी बाहेरचे जंक फूड किंवा हॉटेलिंग, मैद्याचे पदार्थ, जास्त ऍसिडिटी किंवा स्पायसेस असलेले पदार्थ टाळणं गरजेचं आहे. नंतर सैलसर कपडे घालणं गरजेचं आहे किंवा आपण जेवण झाल्यानंतर लगेच झोपायला न जाता साधारणतः 30 ते 40 मिनिटं थोडंसं वॉकिंग करणं किंवा बसणं आणि त्यानंतर झोपायला जाणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर नक्कीच प्रेग्नन्सीमध्ये होणारी हायपर ऍसिडिटीचा जो त्रास आहे तो नक्कीच कमी होऊ शकतो.